आमची सांस्कृतिक परंपरा आमचा अभिमान. सापुतारा. डोंगरादेव निमित्त आमदार नितीन भाऊ पवार यांनी दिली शेपूपाडा गावाला भेट. कळवण तालुक्यातील शेपूपाडा या गावात गेल्या 7 दिवसापासून डोंगरादेव उत्सव मोठ्या उत्सवात सुरू. डोंगरादेव हे आदिवासी संस्कृतीतील एक महत्त्वाचे आणि आदरणीय देवता आहेत. आदिवासी लोक त्यांच्या जीवनशैलीत विविध देवतांचा संदर्भ घेतात आणि डोंगरादेव त्यांच्या श्रद्धा, रीतिरिवाज आणि सांस्कृतिक आयुष्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. डोंगरादेव हा आदिवासी समुदायाचा अनन्यसाधारण आदर्श आहे. हा देवता त्यांच्या पारंपरिक मनोवृत्तीचा प्रतीक आहे. डोंगरादेवाला संरक्षण, प्रायश्चित्त आणि समृद्धीचा देव म्हणून मानले जाते. आदिवासी लोकांच्या कथा आणि गूढ गोष्टींमध्ये डोंगरादेवाचे नम्रतेने वर्णन केले जाते. गावातील लोक त्याला संकटाच्या काळाकडून साध्य असलेल्या देवतेच्या रूपात मानतात. त्याच्या आशीर्वादाने लोकांच्या अडचणी दूर होतात असे मानले जाते. डोंगरादेवाची पूजा साधारणतः सोप्या आणि पारंपरिक पद्धतीमध्ये केली जाते. लोक स्थानिक फळे, फुलं आणि वस्त्र अर्पण करून दीक्षा घेतात. तसेच ते आरती, मंत्र आणि गाजणारी गाणी गाऊनही पूजा करतात. डोंगरादेवाच्या विशेष उत्सवांमध्ये प्रार्थना, कथा सांगणे, नृत्य आणि गाणी यांचा समावेश असतो. या उत्सवांच्या माध्यमातून आदिवासी लोक आपली सांस्कृतिक परंपरा जपतात. डोंगरादेव आदिवासी जीवनशैलीत एकता, समर्पण आणि आस्था यांचं प्रतीक आहे. त्यांच्यातील धार्मिकता बळकट करते आणि त्यांची सांस्कृतिक ओळख राखते. डोंगरादेवाच्या कथेतील तत्वज्ञान आणि मूल्ये आदिवासी समाजाला एकत्र ठेवते. या भक्तीत लोक त्यांच्या समस्यांवर आधारित एकत्र येतात आणि देवतेच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतात. डोंगरादेव आदिवासी लोकांची भक्ती आणि त्यांची सांस्कृतिक ओळख असलेल्या एक महत्त्वाच्या देवतेचे रूप आहे. त्यांच्या समर्पणामुळे आदिवासी समुदायातील मूल्ये, परंपरा आणि एकता कायम राहते. त्यांच्या श्रद्धा आणि पूजा पद्धतींमुळे लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड.